नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। खूप छान अशा ह्या टिक्क्या म्हणा तुम्ही किंवा वडे म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते खूप मस्त सोप्या पद्धतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर घरातील साहित्यात होणारीच रेसिपी मी आज दाखवलेली आहे। बघा कशा कुरकुरीत झालेल्या आहे, बाहेरून कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहे, छान असा कुरुम आवाज येत आहे। तर आपण लगेच तयारीला लागू। सोप्या पद्धतीने इथे दाखवलेले आहे। तीळ पण बघा कशी छान वरती दिसत आहे आणि हा सर्व पालक आणि थोडीशी कोथिंबीर आहे। पालक खायचा मुलं घरातील माणसं कंटाळाच करताना आम्ही सुद्धा करते, तर पण मग अशा पद्धतीने तरी पोटात जातं, मस्त दह्याबरोबर खा। तर फ्रेश अशी पानं पालकाची मी माझ्या शेतातून काढून आणलेली आहे। खराब काढून टाका, अगोदरच स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर चिरून घ्या। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या, लसूण, थोडेसे जिरे, थोडी बडीशोप आणि धणे मस्त अशी वाटून घ्या। अर्धाली सगळी वाटली तरी चालेल, न पाणी टाकता। आणि पालक अशा पद्धतीने चिरून घ्या, थोडा बारीकही चिरला तरीही चालेल। त्यामध्ये थोडी कोथिंबीरही टाका। तर इथे कोथिंबीर नाही टाकली तरीही चालेल, पण कोथिंबीरीने चव आणखीन छान येते अशा पद्धतीने। तर आता सर्वप्रथम मी येथे ओवा आणि जिरेची पावडर टाकलेली आहे, जी दिवाळीला मी शेवेला बनवलेली होती, ती उरली म्हणून, आणि नाहीतर मी अख्खेच टाकले असते। थोडी हळद टाका, थोडासा हिंग टाका आणि जी दळलेली मिरची ना ती टाकायची बरं का आपल्याला यात। तर इथे मी 2 चमचे डाळीचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। आता मी इथे चमचा म्हणते, तुम्ही वाट्या घेतल्या तरीही चालेल। ही बघा ती वाटलेली मिरची अशी कोरडीच वाटली ती टाकली, भरपूर असे तीळ टाकले आणि व्यवस्थित मिक्स करा। चवेपुरतं मीठही टाका आणि पीठ मळताना वाटलंच तर थोडंसं तेलही टाका, जेणेकरून अगदी खुसखुशीत असे हे वडे होतात। आता इथे आपल्याला एक साहित्य आवर्जून वापरायचं आहे, तर इथे मी दही वापरलेलं आहे। दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। दही आणि पालक एकत्र झालं का त्याची चव अति उत्तम येते आणि खायलाही पचायलाही ते हलके होतात। तर अशा पद्धतीने दही टाकाच। आता कोणी लिंबू टाकतं, पण मी सांगते की तुम्ही दहीच टाका। इथे तुम्ही वाटी 1.5 वाटी दही टाकलं तरीही चालेल आणि छान असं पीठ मळून घ्या। तर तेल लावून मळून बाजूला ठेवलं तरी चालेल, लगेच त्याच्या आपल्याला टिक्क्या बनवायच्या, अगदीच बाजूलाही ठेवलं पाहिजे असं काही नाही। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की एकदा करून बघा। थोडंसं मला सैलसर वाटलं म्हणून मी त्यात तांदळाचं पीठ टाकलं अशा पद्धतीने। चला आता लगेच मस्त तेल लावून मळू आणि लगेच टिक्क्या बनवून घेऊ। आता ह्या टिक्क्या तुम्ही शेलो फ्राय करू शकता, डीप फ्रायच केल्या मी, पण अतिशय रुचकर लागल्या, घरातल्यांना फारच आवडल्या। तर मला नेहमी आता म्हणायला लागले की पालकाच्या भाजीपेक्षा तू हे असंच बनव। तर मैत्रिणींना रोज अशाच 12 वाजता छोट्या रेसिप्या असतात, शॉर्ट तर भरपूर असतात। असं समजा की दिवसातून 2-2 यूट्यूबवर, इंस्टाग्राम, फेसबुक पेजवर असे शॉर्ट टाकत असते। अगदी सोप्या रेसिप्या असतात घरातील साहित्यात होणाऱ्या, आणि जे नवशिके असतील त्यांना तर पटकन येतील अशाच असतात। तर त्या बघत जा बरं का। हे बघा तेल तापलंय की नाही बघते, थोडीशी टिक्की टाकून छान असं तेल तापलंय आणि आता कमी गॅसवर मी त्या टिक्क्या तळणार आहे, म्हणजे मध्यम गॅसवर, अगदीच कमीही करू नका। तेल पण बाकी कडकडीत तापून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने सर्व टिक्क्या बनवून घेतल्या आणि त्या मस्त आता आपण तळून घेऊ। तर तळत आल्या की ते आपोआप वर येतील, त्यांना असं सारखं हलवू नका। जेव्हा त्या तळल्या जातील खालची बाजू, त्या बरोबर निघायला लागतील। हे बघा अशा पद्धतीने, अजिबात तेल पित नाही ह्या टिक्क्या। आणि चवेला तर तुम्हाला तेच सांगते मी सारखे की चवेला खूपच छान लागतात। तर ह्यामध्ये तुम्ही आणखीन असं थोडंसं कोबी किसून टाकू शकता, गाजर किसून टाकू शकता, त्यांनीही छान होतं, पण नुसतं पालकाच्या फारच छान लागतं। हे बघा आता एक बाजू तळत आली म्हणून मी दुसरी बाजू उलटपुलट केली आणि आता मी काढून घेणार आहे। अजिबात त्यांनी तेल पिलेलं नाही, तरीही टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व टिक्क्या करून घेऊ। तर मैत्रिणींनो, असं समजा की मी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर म्हणजे माझ्या रेसिप्या बघणारे जर नवीन असाल तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। एकदा जर केलेलं असेल तर त्या बटनाला हात लावू नका। तर हे सर्व फ्रीमध्ये असतं, याला काय आपल्याला कुठेही पैसे लागत नाही। आणि रेसिपी बघून, बनवून, खाऊन छान अशी कमेंट करा बरं का। अशा सोप्या छान डेली रेसिप्या असतात यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुक पेजवर।
तर इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा, तिथेही मस्त रेसिप्या असतात आणि आठवड्यातून 3 ते 4 मोठ्या रेसिप्या असतात आणि यूट्यूबवर आणि इतर वेळेस छोट्या 1 मिनटाच्या असतात, जवळजवळ 12:30 ते 1च्या दरम्यान. हे बघा मस्त असं झालं आहे. मग झाल्या ह्या टिक्क्या. आता तुम्ही सॉसबरोबर खा, दह्याबरोबर खा, कढीबरोबर खा, अतिउत्तम. नाही तर तशा खाल्ल्या तरीही चालेल. तर ह्या आधी पण अशाच छान छान रेसिप्या दाखवल्या त्या बघितल्या का तुम्ही? अगदी छोटे छोटे व्हिडिओ आहे आणि आत्ताची जी हरभरा पाल्याचा सीझन आहे सध्या हरभऱ्याचा, तर त्याच्या पण छान छान अशा भाज्या दाखवलेल्या आहे, त्या बघितल्या का? तेही बघा बरं का. बघा बरं कशा कुरकुरीत वाजताय. मी आता तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा, जवळून बघा. आता तुम्हाला वाटेल की इथे आपण भजी टाईप तळू शकतो. नाही, ते भजी टाईप तळलं तर ते आतून कच्चंच राहील, म्हणून मी अशा चपट्या केल्या. हे बघा आतून किती छान अशा हिरव्यागार दिसता आहे, अगदी खुसखुशीत झालेल्या आहे. तेव्हा मैत्रिणींनो, चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. मी अशाच रोज छान छान रेसिप्या घेऊन येते, त्याचा आस्वाद घ्या. म्हणजे बघा आणि बनवून बघा. अगदी मी घरातल्यांना खाण्यासाठीच बनवलेल्या असतात, त्यामुळे त्या छानच असतात. तर बघत जा अशी विनंती करते तुम्हाला. तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन.